कोरेगाव जमीन प्रकरणामध्ये दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे, मात्र पार्थ पवारचं कुठेही पोलीस तक्रारीमध्ये नाव नाही आहे आणि अजित पवार म्हणताय की या सगळ्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही। अमेडिया नावाची जी कंपनी आहे, या अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय सिंह पाटील हे दोघेही पार्टनर आहेत। या LLP मध्ये दोघांच्याही सह्या आहेत। ही LLP आहे त्याची, या दोघांच्याही सह्या याच्यावर आहेत। आणि हे असताना जे गुन्हे दाखल झाले ते दिग्विजय पाटील, सब रजिस्ट्रार तारू आणि शीतल तेजवानी या तिघावर हे सगळे गुन्हे दाखल झाले। मूळ आरोपी त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असल्याचं दिसतोय। त्याला राजकीय सपोर्ट, आशीर्वाद हे या ठिकाणी आम्हाला सरकारच्या एकूण या प्रकरणामध्ये दिसतोय। काही झालं तरी याशी माझा काही संबंध नाही। पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत। हे सगळं घडतंय। 21 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी चोरी केली जाते। उद्योग संचालनालय 24 तासात त्याला परवानगी देते आणि ज्या जमिनीचा टायटल क्लिअर नाही, अद्यापही त्या जमिनीच्या टायटलवर सरकार अशी नोंद आहे, ती महार वतनाची जमीन आहे। गेली 25 वर्ष ते बिचारे दलित समाजाचे लोक लढाई लढत आहेत, ती जमीन मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत। आणि 1800 कोटी रुपयाची जमिनीचा व्यवहार होतो आणि खरंच अजितदादाला माहीत नसेल का, हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे। एकूणच एक कहावत है कि राज्यसभा में न्याय न होगा, सच्चे को फांसी होगी, झूठा मौज उठाएगा। तर हा झूठ हे अशीच आत्ता चाललेली आहे। म्हणजे महायुतीचं सरकार म्हणजे आळीमिळी चुपीचोडी, तूही खा मीही खातो, तू मला वाचव मी तुला वाचवतो, हे सगळं राज्यामध्ये चोर चोर मौसेर भाऊ असा कारभार सुरू आहे। यामध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहेत। त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती। हा एवढा मोठा घोटाळा झाला आहे आणि सरकारने तातडीनं ती जमीन मूळ मालकाच्या नावानं करावी। केवळ टॅक्स भरला नाही म्हणून ती जमीन गेली 50 वर्ष 274 त्याचे वारस लढत आहेत। महार वतनाच्या जमिनीची विल्हेवाट मोठ्या प्रमाणात लावली जात आहे। घोटाळ्यावर घोटाळे होत आहेत, कारवाई होत नाही। काल मी सांगितलं, महिला बाल कल्याणच्या स्मार्ट अंगणवाडी किट 40 कोटीचा टेंडर होता। त्या 40 कोटीच्या टेंडरमध्ये अंगणवाड्यांची यादी नव्हती। 40 कोटीचं किट सप्लाय झाले। नव्यानं टेंडर काढून नवा टेंडर देण्याची आवश्यकता होती, पण कंत्राटदारावर मर्जी असल्यामुळे 90 कोटीचं काम पुन्हा विदाऊट टेंडर महिला बाल कल्याणनी सरकारच्या मर्जीतील एका मोठ्या माणसाला दिलं, विना टेंडरनी। हे काय सुरू आहे राज्यात? कुठे आहेत मुख्यमंत्री? कुठे आहे सरकार? हे सगळं जे चाललेलं आहे याकडे पद्धतशीरपणे डोळेझाक चाललाय का, असा प्रश्न उपस्थित होतो। पार्थ पवार यांच्या नावावर 99% शेअर्स आहे अशी माहिती आहे। जो मियाडिया म्हणतात त्यांच्या नावावर 1% शेअर्स असा आहे। हा दिग्विजय पाटील याला एखाद्याला पॉवर आपण देतो बिहाफ ऑफ ओनर, त्याला ते दिलेले पॉवर आहे की तू जा माझ्यातर्फे सेलिट कर। आम मुक्तारनामा जे देतो ना आपण, अधिकार देतो की आम्हाला एखाद्या ओनरला जायला काय धीरूभाई अंबानी आपला गौतम अदानी आणि राजेश अदानी जात नाहीत, त्यांना पॉवर डेलिकेट केले आहेत। तेच माणसं जाऊन जमिनीवरचे व्यवहार करतात। तसंच या कंपनीच्या मालकांनी पार्थ पवारांनी त्याला पृथ्वीराज पाटील
ज्याला ते अधिकार दिले ते जाऊन त्यांनी सेल केली. मूळ पैसा आला कुठून, कुणाचा आहे, कुणाची कंपनी आहे, हे कोणामुळे व्यवहार झालेत, म्हणजे त्याला सोडून द्यायचं. हेच सांगतोय. यामध्ये या कंपनीच्या सगळ्या पार्टनरवर कारवाई होणे अपेक्षित आहे. झोटिंग समितीसारखी एक समिती नेमावी अशी मागणीही केली नाही, जाते. याच प्रकरणाला धरून की मनी लॉन्ड्रिंगची शंका वाटते का आपल्याला? आता सरकारने शोध घ्यावा. माझ्याकडे मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे नाहीत, पण एवढा मोठा व्यवहार झाला कसा, आला कुठून आलेत, हे सगळं शोधलं पाहिजे सरकारने. हा केवळ 300 कोटीचाच व्यवहार नाही, कारण सगळ्या राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये कोणीही शासकीय दराप्रमाणे जमिनी खरेदी करत नाही. हे अनेक ठिकाणी उघड झालेलं आहे. त्यामुळे तो व्यवहार मोठाच असेल तर त्यामध्ये एक न्यायाधीश, हायकोर्टाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या खाली, अध्यक्षतेखाली एक समिती गठन करावी आणि या प्रकरणाचं संपूर्ण चौकशी करावी. एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला होता, आता अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी होती. नाही, 100% बघा, कुटुंबातील व्यक्ती आहेत, त्यावेळेस तुम्ही जर दुसऱ्याकडे बोट दाखवत असाल तर स्वाभाविक आहे तो बोट यांच्याकडे पण येईल. पण आता हे धाडस मुख्यमंत्री करतील का, हे महाराष्ट्रातील जनता बघते आहे. हो, एकनाथ खडसे यांनी काल दावा केला की याच प्रकरणात ते महसूल मंत्री असताना त्यांच्यावर दबाव आणण्यात आला होता, मात्र त्यांनी तो दबाव झुगारला आणि या सगळ्या संबंधात जर उपनिबंधकाची नार्को टेस्ट केली तर सगळं सत्य बाहेर येईल. करायलाच पाहिजे, ज्या सगळ्यांचीच करायला पाहिजे. यामध्ये उपनिबंधक आहे, त्यामध्ये पार्टनर आहेत, तो तुमचा तो पॉवर ऑफ अटॉर्नी ज्याला दिले तो आहे, महसूल विभाग, उद्योग संचालनालय आहे, तिथून फाईल जी गेली स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट देण्यासाठी ते महसूल विभागाचे कोण अधिकारी आहेत, या सर्वांचीच नार्को टेस्ट केली तर सत्य उघड होईल. एवढा मोठा घोटाळा मीडियाने उघडकीस आला म्हणून आज माहीत झालं, नाहीतर असे किती घोटाळे. मी काल म्हणालो, परवाही बोललो, 1 लाख कोटी रुपयाच्या जमिनीची विल्हेवाट लावली गेली. 1 लाख कोटीच्या. अरे किती खायचा, किती झाला घोटाळे करायचे, काय करताय, कुठे मानून येतात जमिनी. शीतल तेजवानी हे जे नाव आहे, तिचा पती जो आहे तो सागर सूर्यवंशी आहे आणि सेवा विकास बँक घोटाळ्यात ईडीने त्याच्यावर कार्यवाही केली होती. हा केवळ योगायोग आहे का? तेव्हा त्यांना अटक सुद्धा झालेली होती आणि त्यांनी जे कर्ज घेतले होते ते दुसऱ्या व्यवहारांकरता दिलेले आहे. सगळ्याचे डी घोटाळ्यातील दिसत आहेत, ते घेणारे दिसत आहेत, देणारे दिसत आहेत, हे सगळे ईडीच्या फेऱ्यातीलच आहेत. त्यामुळं योगायोग म्हणण्यापेक्षा आता ईडीने कारवाई करायची, सोडून द्यायचा, सरकारच्या आशीर्वादामुळे स्वच्छ करायचा आणि त्याने आपला धंदा पुन्हा जोमात सुरू करायचा. मग झालं तर ईडीतून जाऊन आल्यावर त्याची हिंमत वाढली, असा प्रकार आहे. किंवा ईडीच्या कारवाईमुळे काही लोक गेलेत पक्षामध्ये, भाजप पक्षामध्ये. 4 महिन्यापूर्वी असं काहीतरी घडत असल्याची कल्पना मला आली होती, असं काल अजित पवार यांनी माध्यमांसमोर. त्यावेळेस जर रोखले असते तर बरं झालं असतं, कल्पना आली होती तर. हो, असं कसं घरात एवढा मोठा व्यवहार होतो आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना माहीत नाही, असं होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांना कल्पना आली होती, त्याच वेळेस जर थांबलं असतं तर आज ही पाळी दादावर आली नसती. आणि पॉवर ऑफ अटर्नी ज्या शीतल तेजवानींनी घेतली होती, याबाबत तिने महसूल मंत्र्यांकडे महसूल न्यायालयात गेली होती, त्यानंतर उच्च न्यायालयात दिली होती 2013 आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने सुद्धा तिचा अर्ज फेटाळला होता आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण झालं होतं. उच्च न्यायालयाने सुद्धा तिची याचिका फेटाळली होती आणि त्यानंतर ही गफलत कुठे झाली, कारण की सगळे कागदपत्र सबमिट करून मग ही सगळी प्रक्रिया झाली होती. नाही बघा, तेजवानी, शीतल तेजवानीला फक्त टायटल क्लिअर करायसाठी, जे टायटलवर सरकारचं नाव आलं होतं, ते लिटिगेशन जे काही आलं होतं ते दूर करायसाठी, कोर्टाच्या मध्ये काही लिटिगेशन असेल ते क्लिअर करायसाठी, एवढ्यासाठीच अधिकार दिला होता. तिला विकण्याचा अधिकार शीतल तेजवानींना दिलेला नव्हता. हे 2013च्या अर्जामध्ये सगळ्या त्या लिगल हेरनी अर्ज देऊन महसूल विभागाकडे, पोलिसांच्याकडे, कलेक्टरकडे, सगळ्यांच्याकडे त्यांनी पत्र दिलेत आणि सांगितलं की हा करार आमचा रद्द झाला आहे. वृत्तपत्रामध्ये 2008ला आणि 2013ला जाहिरात दिली, पेपरमध्ये जाहिरात दिली की यांच्याशी आमचा संबंध राहिलेला नाही. तरी पण ते शीतल तेजवानी जाऊन पार्थ पवार आणि पृथ्वीराज पाटील जाऊन त्याची सेलिट करू शकतात अमेरिया कंपनीच्या नावाने, LLPच्या नावाने. ह्यामध्ये सरकारी जमिनी घशात घालण्याचा हा जुनाच धंदा आहे.
या लोकांचा हे आता सिद्ध झालेलं आहे. जो गुन्हा दाखल झालाय त्यामध्ये पार्थ पवार यांना आरोपी करण्यात आला नाही, त्यामुळे कुठेतरी या प्रकरणावर सरकारकडनं पांघरून घालायला सुरुवात झाली. 100% वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. उद्धव ठाकरे मंत्र्यांच्या मुलांना कदाचित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे. काँग्रेसचाही पाठिंबा आहे का याला? 100% असणार. तभी महाविकास आघाडीचे आमचे घटक पक्षातील उद्धवजी सोबती आहेत, त्यामुळे जे घोटाळेबाज आहेत त्यांच्या राजीनाम्यासाठी जर मागणी करत असतील आणि जात असतील तर त्यांना आमचा पाठिंबा 100% आहे. यांनी सुद्धा याच्यात कान टोचलेले आहे. मंत्र्यांच्या मुलांनी असं वागणं म्हणजे दुर्दैव आहे आणि यात मंत्र्यांचे दोष आहे. हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणल्यानंतर 23 तासामध्ये हा बरं झालंय. अण्णा हजारे जागे झालेत आता, किंवा जागा केलं गेलं असेल कदाचित. चांगलं आहे. असे जागे होऊन महाराष्ट्रातील या घोटाळेबाजावर नजर ठेवण्याचं काम यापुढे अण्णा हजारे करतील. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत की या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका आता समोर आली आहे. मनोज जरांगेनं जीव मारणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. हा, ही माहिती मला मिळालेली आहे. असं आहे की कोणीही या जरांगे पाटील एक समाजाचं काम करणारे कार्यकर्ते नेते म्हणून उदयास आले आहेत आणि ठीक आहे, मतभेद असू शकतात, लढाई विचाराची लढाई लढली पाहिजेत, पण कुणाच्या जीव घेण्यापर्यंत किंवा जीवावर उठण्यापर्यंत जर कोणी करत असेल तर ते मात्र या महाराष्ट्राच्या एकूण आत्तापर्यंतच्या एकूण राजकीय याला ते शोभेचं नाही. जो कोणी अशा पद्धतीचा विचार डोक्यात आणून पुढे आला असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजेत आणि जरांगे पाटलांना पुरेसं संरक्षणही सरकारने दिलं पाहिजेत अशी आमची मागणी आहे. अजित पवारांचा दुसरा मुलगा आहे, त्यांच्या नावावर टँगो नावाची दारू कंपनी आहे आणि त्या कंपनीला लाभ देण्यासाठी अजितदादांनी अनेक निर्णय घेतल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे. नाही, मी आता माझ्याकडे हर्षवर्धन दादाकडे पुरावे नक्कीच असणार. आमचे प्रदेशाध्यक्ष सत्यावर बोलतात. सत्य त्यांच्याकडे काही असेल, पुरावे असतील, माहिती असेल, बोलले असतील आणि जर त्यांच्यामध्ये तथ्य आहे तर सरकारने तशी कारवाई केली पाहिजेत आणि त्यांना लाभ देण्याचे जे काही प्रकरण झाले असतील, घटना समोर आल्या असतील, कारवाईची आमची अपेक्षा आहे आणि स्वच्छ कारभार या राज्यात व्हावा ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे. त्याला हर्षवर्धनांनी उचललेला प्रकरण याची माहिती मी पण घेतो आणि जर फायदा झाला असेल तर आम्ही मुख्यमंत्र्यांना लिहू की अशा पद्धतीनं कुटुंबातील व्यक्तींना लाभ देणाऱ्या कोणी मंत्री असेल किंवा कुठल्याही पदावर असेल त्याला त्वरित काढून टाकलं पाहिजेत अशी आमची भूमिका राहील. काल मुंबई लोकलने 4 लोकांना चिरडलेला आहे. मुंबईतल्या एका अभियंत्यांना वाचवण्यासाठी आंदोलन सुरू होताना ही घटना घडली. आता रस्त्यावर आंदोलन करणारा चिरडून टाकायची मानसिकताच विकृत झाली आहे. तर देशामध्ये झाली आहे, राज्यामध्ये आहे. ही मानसिकता फार मोठी वाढलेली आहे. रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना 700 शेतकऱ्यांचा बळी घेणारा, रस्त्यावर रक्ताचा सळा सांडवणाऱ्या सरकारला माणसाची कदरच नाही, माणसाच्या जीवाची पर्वाच नाही. त्यामुळं आत्ता आंदोलन करणं हे रेल्वे खाली चिरडले गेले नाही तर आंदोलनकर्त्यांना चिरडून मारण्याचा हा प्रयत्न आहे. कोणी आंदोलन करूच नये म्हणून ही घटना घडवली आहे असा आमचा आरोप आहे. बच्चू कडू यांनी 30 जूनला रेल रोको आंदोलनाचा इशारा दिलेला आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावर. आता काय त्यांनी आले, आंदोलन संपलं. आता 30 जून हां, म्हणजे मार्चमध्ये नव्यानं कर्ज मिळतं. आता 30 जूनमध्ये कर्ज हे करणार. ठीक आहे, बघूया काय करतायत. तर काय ते जाऊन आलेत, मुख्यमंत्र्यांना भेटून आले, त्याच्या मागच्या राजकारणावर मी जरा आज नाही बोलत, ते उद्यावर बोलेल कारण विषय खूप होत आहेत. पण यावर जे चाललेलं आहे, शिजलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्याकडून, त्यांचाही पर्दाफाश मी उद्या करेल. नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे की कुंभमेळ्यामध्ये मुस्लिमांना दुकान लावू देऊ नका, मुस्लिम सामान विकताना त्याला थुका लावतात. नितेश राणे आता ते काय, काही लोकांना थुका पाहायची सवय झाली आहे, काही लोकांना थुका चाटायची सवय झाली आहे, काही लोकांना थुका बघतच राहायची सवय झाली आहे. त्यामुळे थुका कुठं लावतात, त्यांचे डोळे तिथेच असतात म्हणून हे अशा प्रकारचे वक्तव्य ते करत असतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.